1982 साली आलेला उंबरठा हा सिनेमा मराठीतल्या सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहे. स्मिता पाटील, गिरीश कर्नाड ह्यांच्यासह आशालता वाबगावकर, रवी पटवर्धन, श्रीकांत मोघे, सतीश आळेकर, दया डोंगरे, मनोरमा वागळे अशा दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. हा सिनेमा प्रदर्शित होऊन आज तब्बल 43 वर्षे झाली आहेत. आज इतक्या वर्षांनी या सिनेमातील कलाकार सध्या काय करतात, याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. पौर्णिमा कानू मनोहर या चित्रपटातील अनेक दिग्गज कलाकारांमध्ये स्मिता पाटील यांच्या मुलीची भूमिका साकारणारी चिमुरडी मुलगी भाव खाऊन गेली होती. ही भूमिका पौर्णिमा कानू या अभिनेत्रीने साकारली होती. त्यावेळी पौर्णिमाताई फक्त 8 वर्षांच्या होत्या. आता त्या 51 वर्षांच्या असून मराठी मालिका विश्वामध्ये कार्यरत आहेत. तुझं माझं जमेना, तुंबाडचं खोत, पिंजरा, एका काळेचे मणी अशा मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. याशिवाय त्या चिंटू, राजवाडे अँड सन्स, सुराज्य यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये देखील झळकल्या आहेत. सध्या त्या वाडा चिरेबंदी या गाजलेल्या नाटकात काम करत आहेत. गिरीश कर्नाड यांनी या चित्रपटात सुभाष महाजन म्हणजे स्मिता पाटील यांच्या नवऱ्याची भूमिका साकारली होती. गिरीश कर्नाड यांनी या चित्रपटात अभिनय केला असला तरी त्यांची खरी ओळख दिग्गज नाट्यलेखक म्हणूनच आहे. कन्नडमध्ये त्यांनी अनेक गाजली नाटकं लिहिली. यासाठी त्यांना मानाचा ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला होता. लेखनाबरोबरच अभिनेता म्हणून त्यांनी कन्नड, तेलुगू, तमिळ, हिंदी आणि मराठी अशा अनेक भाषांमध्ये काम केलं होतं. उंबरठा चित्रपट आला तेव्हा ते 44 वर्षांचे होते. पुढे 10 जून 2019 रोजी वयाच्या 81व्या वर्षी बँगलोरला त्यांचे निधन झाले. कुसुम कुलकर्णी यांनी या चित्रपटात स्मिता पाटील यांच्या सासूची भूमिका साकारली होती. उंबरठा चित्रपट आला तेव्हा ते 58 वर्षांच्या होत्या. कुसुमताईंनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. 1942च्या आंदोलनामुळे कुसुमताई 5 महिने जेलमध्ये देखील होत्या. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्या अभिनयाकडे वळाल्या. अनेक नाटके आणि चित्रपट गाजवल्यानंतर 7 एप्रिल 2011 रोजी वयाच्या 87व्या वर्षी त्यांचे निधन झाले. सतीश आळेकर दिग्गज अभिनेते सतीश आळेकर यांनी या चित्रपटात प्रोफेसर वाळिंबे हे पात्र साकारलं होतं. त्यावेळी ते 33 वर्षांचे होते. त्यांनी अभिनयासोबतच अनेक दर्जेदार नाटकांचंही लेखन केलं आहे. त्यांच्या महानिर्वाण आणि बेगम बर्वे या 2 नाटकांचे जगातील अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. जगातल्या महत्त्वाच्या नाटकांमध्ये या नाटकांचा समावेश केला जातो. याशिवाय देऊळ बंद, वेलकम जिंदगी, व्हेंटिलेटर, भाई हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. सध्या ते 76 वर्षांचे असून पुण्याच्या ललित कला केंद्राचे संचालक म्हणून कारभार पाहत आहेत. मनोरमा वागळे यांनी या चित्रपटात कमलाबाई हे पात्र साकारलं होतं. त्यावेळी त्या 54 वर्षांच्या होत्या. त्या मराठी सिनेसृष्टीतील खाष्ट सासू म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी गंमत जम्मत, आम्ही दोघी राजा राणी, गडबड घोटाळा, घर जावई, आत्मविश्वास, सगळीकडे बोंबाबोंब यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. मनोरमा वागळे यांचे 26 ऑक्टोबर 2000 साली वयाच्या 72व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आता त्यांची मुलगी मेघा जांभोटकर देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. श्रीकांत मोघे यांनी या चित्रपटात मोहन महाजन हे पात्र साकारलं होतं. तेव्हा ते 52 वर्षांचे होते. त्यांचे प्रपंच, दोन्ही घरचा पाहुणा, सिंहासन, वासुदेव बळवंत फडके हे चित्रपट विशेष गाजले. 2021 साली वयाच्या 91व्या वर्षी श्रीकांत मोघे यांचा मृत्यू झाला. सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सुधीर मोघे हे श्रीकांत मोघे यांचे भाऊ होते. आता श्रीकांत मोघे यांचा मुलगा शंतनू मोघे सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. दुर्दैवाने गेल्याच वर्षी शंतनू मोघे यांची पत्नी प्रिया मराठे हिचे कॅन्सरमुळे निधन झाले. आशालता वाबगावकर या चित्रपटात आशालता वाबगावकर यांनी माया महाजन हे पात्र साकारलं होतं. तेव्हा त्या 40 वर्षांच्या होत्या. पुढचं पाऊल, माहेरची साडी, नवरी मिळे नवऱ्याला, एकापेक्षा एक, आत्मविश्वास हे त्यांचे मराठी सिनेमे विशेष गाजले. याशिवाय नमक हराम, शराबी, कुली, सदमा, जंजीर, घायल अशा सुमारे 50हून अधिक हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. 22 सप्टेंबर 2020 साली वयाच्या 79व्या वर्षी कोरोनामुळे त्यांचे निधन झाले. राधा कर्नाड हिने गिरीश कर्नाड यांच्या मुलीची म्हणजेच बालपणीतील राणीची भूमिका साकारली होती. खऱ्या आयुष्यातही ती गिरीश कर्नाड यांची मुलगी आहे. तिचे खरे नाव शाल्मली असून ती आता प्रतिदेश डॉक्टर झाली आहे. दया डोंगरे या चित्रपटात दया डोंगरे यांनी शीला सॅमसन नावाचं पात्र साकारलं होतं. तेव्हा त्या 42 वर्षांच्या होत्या. त्यांनी नवरी मिळे नवऱ्याला, शुभमंगल सावधान, खट्या सासू नाठा सून, आत्मविश्वास, कुलदीपक, 4 दिवस सासूचे अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
त्यानंतर डोळ्याच्या दुर्मिळ आजारामुळे त्या अनेक वर्ष चित्रपटसृष्टीपासून लांब होत्या. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबरला त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्या 85 वर्षांच्या होत्या. सुषमा देशपांडे. या चित्रपटात सुषमा देशपांडे यांनी जंगम हे पात्र साकारलं होतं. त्या उत्तम अभिनेत्री तर आहेतच, शिवाय दिग्गज लेखिका देखील आहेत. त्यांनी अनेक एकपात्री नाटकं लिहिली असून सादरही केली आहेत. याशिवाय त्यांनी लपंडाव, बनगरवाडी तसेच गेल्याच वर्षी आलेल्या घरात गणपती अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रवी पटवर्धन. या सिनेमात रवी पटवर्धन यांनी एमएलए बने ही भूमिका साकारली होती. त्यावेळी ते 45 वर्षांचे होते. भारदस्त व्यक्तिमत्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास झरप यामुळे त्यांनी गावचा पाटील, पोलीस खलनायकी भूमिकांमध्ये काम केलं आहे. तेजा, प्रतिघात, बिनकामाचा नवरा, सिंहासन अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले. 6 डिसेंबर 2020ला वयाच्या 83व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. स्मिता पाटील. उंबरठा या चित्रपटात स्मिता पाटील यांनी सुलभा महाजन ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती. त्यावेळी त्या 27 वर्षांच्या होत्या. नमक हलाल, अर्थ, मंथन, भूमिका, निशांत हे त्यांचे हिंदी चित्रपट विशेष गाजले. याशिवाय मराठीत त्यांनी जैत रे जैत, उंबरठा, सामना, सूत्रधार अशा गाजलेल्या चित्रपटात काम केलं होतं. बाळंपणाच्या वेळी गुंतागुंतीमुळे 1986 साली वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. या महान अभिनेत्रीचा अचानक मृत्यू अख्ख्या भारताला झटका लावून गेला. तर ही होती उंबरठा या चित्रपटात काम केलेल्या कलाकारांची माहिती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेमाबद्दल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.